पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. निराशेच्या आजारावर मनोरंजनाचं लसीकरण करायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, एका बॉसनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ठेवलेलं आहे मोटिवेशनल वर्कशॉप. चला तर मग आपण सज्ज होऊया हास्याचा कॉन्फिडन्स अनुभवण्यासाठी. जोच इम्प्रूव्ह करण्यासाठी मंचावर येतात आपले जत्रेतील इरसाल कलाकार. Please, yes, please. Welcome, Miss प्रियदर्शनी इंदलकर. वेलकम. थँक्यू. माझी कंपनी तशी छोटी आहे आणि मला तिचंच नाव मोठं करायचं आहे. इनफॅक्ट मी माझ्या बायकोशी सुद्धा बोलत होतो. मी तिला म्हटलं मला माझ्या कंपनीचं नाव खूप मोठं करायचं आहे, आकाशापर्यंत पोहोचेल इतकं मोठं करायचं आहे. मी काय करू? ती म्हणाली कंपनीला आग लाव. हां, ती म्हणाली कंपनीला आग लाव, धूर आकाशापर्यंत जाईल, कंपनीचं नाव आकाशापर्यंत जाईल. ऐकता क्षणी माहेरी पाठवलं तिला आणि तुम्हाला फोन केला. हां, कारण मला खरंच माझ्या कंपनीचं नाव आकाशापर्यंत पोहोचवायचं आहे. म्हणून मी विचार केला की आपण आपल्या ऑफिसमध्ये कॉर्पोरेट स्टाईल मोटिवेशनल स्पीकर बोलवायला हवं. अगदी योग्य केलं. आणि मला आनंद आहे तुम्ही अंबरनाथहून आलात. आय एम ग्लॅड तुम्ही मला बोलवलं. अगदी योग्य व्यक्तीला तुम्ही बोलवलेलं आहे. कुठे बोलवा त्यांना? मला हां, येस सॉरी. अगदी योग्य केलेलं आहे. Yes. की प्रत्येक माणसाला आयुष्यात मोटिवेशनची गरज असते. हो, म्हणजे मोटिवेशन असलं ना आंधळ आपण जग फिरू शकतो. Correct. मोटिवेशन नसेल ना 4 डोळे असलेला माणूस सुद्धा धडपडतो. ॲब्सोल्युटली राईट. Exactly. मी तुम्हाला सांगतो मिस प्रिया, मला तुमची अत्यंत गरज आहे. मला माझ्या कंपनीसाठी मोटिवेशनल स्पीकर हवाच होता. कारण काय झालंय, माझ्या कंपनीतले जे एम्प्लॉईज आहेत ना माझे, ते खरं तर कार्यक्षम आहेत, पण हल्ली त्यांना ना थोडी स्टॅग्नन्सी आली आहे. ओके. काय होतं, त्यांच्याकडे ना समूह भाव नाहीये. हां, काय आपण कंपनीत काम करतोय तर आपण कंपनीसाठी काम केलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून मी विचार केला की त्यांना कोणीतरी मोटिवेट करायला हवं. तुम्ही आता त्यांना असं मोटिवेट करा, त्यांच्याशी असं बोला ना, त्यांना सांगा कंपनीसाठी काम करा. हेच चुकतं तुमचं. हे चुकतंय माझं? जेव्हा मी त्यांना सांगते की तुम्ही कंपनीसाठी काम करा, तर त्यांना वाटतं की माझी काही व्हॅल्यू आहे की नाही, आम्ही काही गुलाम आहोत का? अच्छा. आणि ते काम करत नाहीत. बरं. इन्स्टेड मी काय करते, मी त्यांना सांगते स्वतःसाठी काम करा. सो ते जेव्हा सेल्फ मोटिवेट होतात ना, त्यांची एफिशियन्सी वाढते आणि इव्हेंच्युअली कंपनीचंच काम बेटर होतं. दिस इज माय ओन थिअरी. माझा खूप गाढा अभ्यास वा 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 वा. आहे अनेक वर्षांचा. खूप छान थिअरी, खूप छान थिअरी. म्हणजे तुमचं बोलणं मला आवडायला लागलंय. पण मला कळत नाही मग गुगलवरती तुमच्या कंपनीला 6 स्टार एवढाच का आहे? हेटर्स विल हेट. ज्याच्या खाली निगेटिव्ह कमेंट्स असतात ना, तीच गोष्ट ऍक्च्युली जेन्युइन असते. कॉम्पिटिटर्स येऊन ते सगळं खराब करतात ना. वा वा वा. दे आर हेटर, आय एम मोटिवेटर. हो, व्हेरी गुड. वा वा, छान 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 बोला. दे आर हेटर, मोटिवेटर. Correct. वा वा वा. साहेब या वेलकम. प्लीज सगळे बसा. प्लीज नमस्कार. बसा. मोरे बोलले तुम्ही बोलावलंय. मी Yes. वॉशरूम मधला हात पण नाही धुतले सर. बसा प्लीज बसा. मोरे, बरं झालं तुम्ही आलात. तुमच्या सगळ्यांची ओळख करून देतो. या मिस प्रियदर्शनी इंदलकर, या तुम्हाला आज मोटिवेट करणार आहेत. ओके हां, या. ओके या आहेत. हो. मग मी आताच मोटिवेट झालो. माझं तुम्ही हात जरी कलम केलं ना, तरी मी तोंडाने विटा रचून ना ह्यांच्यासाठी ताजमहाल बांधू शकतो. वा मोरे, वा. तुम्ही आलात आणि त्यांना काय काय सुचतंय बघा. प्रियाजी, Yes. ओव्हर टू यू. येस. हा तुमचं सेशन घेणार आहेत, मोटिवेशन सेशन. हा, शांतपणे ऐका प्लीज. एव्हरीबडी इन द हाऊस गिव्ह मी अ चीअर. मोरे, काय झालंय, तुमच्या आतमध्ये ना खूप भीती आहे मित्रांनो. आपल्या आत आत्मविश्वास पण असतो, पण जेव्हा आपल्यात भीती असते ना, तेव्हा आपला आत्मविश्वास कमी पडतो आणि आपण आत्मविश्वासाने जगू शकत नाही. माझ्या मागे म्हणा, भीती मी तुला घाबरत नाही. 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 कमॉन, जोरात म्हणा, भीती मी तुला घाबरत नाही. भीती मी तुला घाबरत नाही. एक्झॅक्टली. आपण भीतीला घाबरायचं नाही, आपण वाघासारखं जगायचं. कोणासारखं? वाघासारखं. करेक्ट.
अरे जंगलात खतं बनवणारी गांडुळं पण असतात, पण त्यांना जंगलात काही किंमत असते का? नाही. किंमत कोणाला असते? वाघाला. आपण कोण आहोत? वरात म्हणा, आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? बस, वाघ आहोत आपण. वाघासारखं जगायचं. अरे घने जंगल में भी रास्ते निकल आएंगे, बस कदम बढ़ाने की हिम्मत चाहिए. चाहिए की नाही? हिम्मत पाहिजे का नाही? करेक्ट. तुम्ही वाघ आहात, वाघासारखं जगायचं. अरे आकाशाला गवसणी घाला. हा, गरुड झेप घ्या, उंच उडा. गरुड व्हा गरुड. चिमणीसारखं थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे असं म्हणत बसू नका. नाहीतर आयुष्यभर तुम्ही अंघोळच घालत बसाल. काय घालत बसाल? अंघोळ. काय घालत बसाल? कोणाला? कोण आहात तुम्ही? वाघ. गरुड आहात तुम्ही. बाळ नाही. पण समजा इतक्या पटकन गरुड झालो, वाघाला वाईट नाही वाटायचं ना? हे बघा, आपल्या आतमध्ये वाघही असतो आणि गरुडही असतो. दोन्ही आहे ती. दोन्ही आहे. येस. वाघाला जपायचं, गरुडाला जपायचं, गांडुळाला हाकलून द्यायचं आणि चिमणीला उडवून लावायचं. कळलं? आणि मॅडम बाळाचं काय करायचं? बाळाला मोठा करा, त्यालाही आत्मविश्वास द्या, त्यालाही उत्तुंग भरारी घेऊ द्या. हा, सी पॅशन महत्वाची आहे. कामाबद्दल पॅशन असलं पाहिजे. पॅशन हेच आपलं काम आहे. हुज दिस गाय? हे कोण आहेत? आमच्या ऑफिसचे गरुड आहेत. पृथ्वी प्रताप इज अ नोबडी. या कंपनीचं नाव काय? MHJ. कशाला काम करायचं या कंपनीसाठी? अजिबात कंपनीसाठी काम करू नका. मॅडम तुम्ही स्वतः कंपनी आहात. स्वतःसाठी काम करा. कंपनीचं काम आपोआप होईल. तुम्ही जेव्हा या मोठ्या विश्वात आलात तेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगलात की विश्वासाठी जगलात? विश्वासाठी. स्वतःसाठी. स्वतःसाठी जगलात. तसंच स्वतःसाठी काम करा, म्हणजे कंपनीचं काम आपोआप होईल. स्वतःला मोठं करा, कंपनी मोठी होणार. लक्षात आलं? कोण आहात तुम्ही? गरुड. मॅडम एकदा फायनल मध्ये सांगा नेमकं आत्ता कोण आहे आम्ही? हे बघा, तुम्ही वाघ आहात, तुम्ही गरुड आहात. आपल्यात वाघ गरुड दोन्ही असतात. जमलाय होती ती. शार्क माहितीये? पाण्यात पोहणारा शार्क माहितीये तुम्हाला? शार्क सारखं दूर जायचं स्वप्न ठेवा. दूर जायचं धाडस करा. अरे पाण्यात बोंबील पण असतात, पण बोंबील तळले जातात. तुम्हाला तळलं जायचंय? नाही. तुम्ही बोंबील आहात? मग तुम्ही कोण आहात? शार्क आहात तुम्ही. परफेक्ट. तुम्ही शार्क आहात. तुम्ही गरुड आहात, तुम्ही शार्क आहात. तुमच्यातल्या गांडुळाला हकला, चिमणीला उडवा आणि तुमच्यातले बोंबील वाळत घाला. कळतंय तुम्हाला? मॅडम बाळाचं काय करायचं? अरे, बाळाला मोठं करा. बाळाला मोठं करा, त्याला आत्मविश्वास द्या, त्याला वाघ करा, त्याला गरुड करा, त्याला शार्क करा आणि थोडा विचार पण करा मध्ये मध्ये. येस, पॅशन. आपण पॅशन जपली पाहिजे. आय वॉन्ट यू ऑल टू क्लोज युअर आईज. डोळे बंद करा आणि तुमच्या पॅशनचा विचार करा. येस, पॅशन डोळ्यासमोर आणा. मला सांगा, तुम्हाला काय दिसतंय? मॅडम ते मी उघड्यावर सांगू शकत नाही. काय पॅशन म्हणजे काय दिसतंय तुम्हाला? मॅडम मी आता फॉरेनच्या बीचवर आहे, टी शर्ट काढलंय आणि असं फिरवते. पुढचं नाही सांगू शकत. माझी डोळे उघडा सगळ्यांनी. तुम्ही जे बघताय ना, हे ती फॅशन. फॅशन नाही, पॅशन. पॅशन, कामाबद्दलची जिद्द, महत्वाकांक्षा, पॅशन. डोळे बंद करा. वाघ आहात तुम्ही सगळे. तुमच्या आतमध्ये पॅशन सळसळू दे. काय दिसतंय? काय दिसतंय? काहीतरी दिसतंय यांना, काहीतरी दिसतंय. येस येस मॅडम. येस मॅडम मला माझं पॅशन दिसतंय मॅडम. वा, एक्सलेंट. तुम्हाला असं दिसतंय की तुम्ही कंपनी मोठी करताय. मॅडम मी गरुड झालोय आणि उंच आकाशात विहार करतोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता त्याच पंखात कंपनीला घ्या आणि उंच उडा. तेच फरक नाही मॅडम. मी नाही करू शकत हे, कारण माझ्याकडे खूप साऱ्या बॅग आहेत. खूप साऱ्या बॅग आहेत माझ्याकडे मॅडम. मॅडम मी फिरतोय मॅडम. मॅडम मी ट्रॅव्हल करतोय, विमानानं फिरतोय, बाईक राईड करतोय, मजा करतोय, एक्सप्लोर करतोय मॅडम. मी अख्खं जग फिरतोय आणि फिरता फिरता त्याचेच व्हिडिओ करतोय, व्लॉग करतोय, ते सोशल मीडियावर टाकतोय मॅडम. मॅडम खूप सारे लाईक्स येत आहेत, कमेंट्स येत आहेत, लोक मला भरभरून कौतुक करतात, माझे सबस्क्रायबर वाढतायत. लोक भेटून सांगतात, अरे बने तुझे व्लॉग म्हणजे आम्ही त्याशिवाय जेवतच नाही. असं मध्ये मध्ये गॅप टाकत जाऊ नको, पटापट व्लॉग करत जा. खूप भारी वाटतंय मॅडम मला. मॅडम मी एक मोठा इन्फ्लुएन्सर झालोय, मला खूप भारी वाटतंय. मी अख्खं जग फिरतोय मॅडम. बनेच नाव आहे ना यांचं. एक्सलंट. तुम्हाला तुमचं पॅशन सापडलंय. Yes, madam. फॉलो युअर पॅशन. प्रियाजी Yes.
पॅशन फॉलो करताना मध्ये एक कंपनी टाका माझी फक्त, म्हणजे कसं माझ्या कंपनीसाठी त्यांना मोटिवेट करा. काय होतं ते त्यांचं मोटिवेट झालेत, कंपनीला घेऊन नाही झालेत. सर हा, सर काय झालं बने? थँक्यू सो मच सर. वेलकम. सर तुम्ही मॅडमना घेऊन आलात, खूप भारी वाटते सर मला. सर मला माझ्यातलं पॅशन सापडलं सर. थँक्यू सो मच मॅडम. मॅडम थँक्यू सो मच, तुमच्यामुळे माझं पॅशन सापडलं मला मॅडम.